नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ठाणे शहरातील विविध गणेश मंडळांना भेट देत आहेत। तर आता ते उपवनचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मित्रमंडळाच्या बाप्पाचं दर्शन घेणार आहेत। ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघाचे विभाग समन्वयक गणेश दत्तात्रय ठाक यांच्या माध्यमातून हे आयोजन अशातच गणेश उत्सवाचा हा उत्सव अगदी भक्तिभावाने साजरा करण्यात येत असतो। दरवर्षीप्रमाणे याही वर्षात भविष्यतो उपवनचा राजा विराजमान झालेला आहे। यंदाचं मंडळाचं 46वं वर्ष आहे आणि सलावाप्रमाणे याही वर्षी आपण होऊ शकतो। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंडळाचे अध्यक्ष गणेश ठाक यांच्या माध्यमातून दरवर्षी उपवनचा राजा गणेश उत्सव मंडळाचं आयोजन करण्यात येत असतं। आपण बघू शकतो परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सकाळपासूनच ठाणे शहरातील विविध गणेश मंडळांना भेट देत आहेत आणि आता उपवनचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मित्रमंडळाला त्यांनी भेट दिलेली आहे आणि या संपूर्ण परिसरातील स्थानिकांमध्ये ठाणेकरांमध्ये एक उत्साहात आणि आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं। मोठ्या उत्साहात सर्व गणेश भक्त दरवर्षी गणेश उत्सव अगदी थाटामाटात साजरा करत असतात। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत। सर, उपवनचा राजा मित्रमंडळाला भेट दिलेली दरवर्षी आपण न चुकता येतात। आमचे अतिशय जवळचे सहकारी गणेश ठाक यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून उपवनच्या राजाचं ह्या ठिकाणी आयोजन केलं जातं। अतिशय सुंदर आणि सुबक अशी मूर्ती या ठिकाणी प्रतिष्ठापना केली जाते। प्रामुख्यानं म्हणजे हे मंडळ स्थापन झाल्यापासून जी काही लहान मुलं या ठिकाणी होती ती आता उच्च शिक्षित झाली। कोणी अमेरिकेला, कोणी युकेला, कोणी वेगवेगळ्या देशामध्ये आहेत आणि वेगवेगळ्या देशात असताना सुद्धा ह्या उपवनच्या राजाचं जे महात्म्य आहे किंवा जो आशीर्वाद आहे तो त्यांना मिळालेला असल्याकारणानंच त्यांची प्रगती झाली असं त्यांचं मत असल्याकारणानं जो काही भंडारा वगैरे आहे त्या भंडाऱ्याचा खर्च ते करण्याची तयारी दर्शवतात आणि भंडाऱ्याचा खर्च ते उचलतात असं म्हणायला हरकत नाही। त्याचबरोबर जी मूर्तीची प्रतिष्ठापना केली, अनेक लोक दरवर्षी आमची मूर्ती आमच्या माध्यमातून तुम्ही घ्या असं सांगतात। आता गेल्या अनेक वर्षानंतर आता ज्यांच्या माध्यमातून मूर्ती ह्या वर्षी मिळालेली आहे
ते मनोज नायक म्हणून आहे. ते आमची जी स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे त्या ठिकाणी त्यांचा व्यवसाय आहे आणि 10 वर्षानंतर त्यांचा नंबर लागला. म्हणजे उपवनच्या राजाचं महात्म्य एवढं आहे की अनेक लोकांना आशीर्वाद ह्या राजानं दिलेला आहे. आमच्या गणेश आणि त्यांचे सगळं कुटुंबीय आणि त्यांचे सगळे सहकारी अशी अतिशय मनोभावे ह्या गणेशाची सेवा करतात. त्यामुळे त्यांना भरपूर आशीर्वाद गणेशाच्या माध्यमातून मिळतोय. बाप्पाच्या कृपेने प्रचंड मोठी जबाबदारी आपल्याला मिळालेली आहे. बाप्पाकडे काय मागणं मागितलं? नाही, बाप्पाकडे फक्त ह्या राज्यामध्ये सुख समृद्धी भरभराट येवो. आमच्या भरपूर मोठ्या पावसामुळे शेतकऱ्यांचं जे अतोनात नुकसान झालं ते नुकसान भरून त्यांचं यावं, शासनाच्या माध्यमातून त्यांना भरीव मदत मिळावी अशी विनंती सुद्धा मी माननीय मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, कृषी मंत्र्यांना करणार आहे. आणि त्याचबरोबर जे काही रजलेले गांजलेले आहेत त्यांना बाप्पाचा आशीर्वाद असाच मिळावा आणि ह्या महाराष्ट्राची संस्कृती परंपरा जतन करण्याचं काम जे आमचे सगळे गणेशोत्सवाचे मंडळ करतायत त्यांना सुद्धा खूप आशीर्वाद द्यावा अशी मी विनंती बाप्पाला करतो. महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे आणि उपवनचा राजा गणेशोत्सव मित्र मंडळाला त्यांनी भेट दिलेली आहे. मागील 46 वर्षांपासून मंडळाच्या माध्यमातून हा उत्सव जो आहे तो मोठ्या थाटामाटात जो आहे तो साजरा करण्यात येत असतो आणि आपण बघू शकतो सुंदर असा हा देखावा या ठिकाणी करण्यात आलेला आहे. मागील 46 वर्षांपासून अशाच प्रकारे हा उत्सव जो आहे तो मोठ्या थाटामाटात या मंडळाच्या माध्यमातून साजरा करण्यात येत असतो. मंडळाचे अध्यक्ष ओळा माजीवाडा विधानसभेचे विभाग समन्वयक गणेश दत्तात्रय काक यांच्या माध्यमातून हे आयोजन करण्यात येत असतं. मंडळाचे अध्यक्ष गणेश टाक आपल्यासोबत जोडलेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर, भक्तिमय वातावरण आहे. आताच महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भेट दिलेली आहे. कसा आनंद होतो? खूपच आनंद झाला आहे. सरनाईक साहेब जे महाराष्ट्र राज्याचे पर्यटन परिवहन मंत्री आहेत आणि स्थानिक आमदार आहेत, ते दरवर्षी भेट देतात आणि त्यामुळे त्या अनुषंगाने हा कार्यक्रम करण्यास आम्हाला खूप उत्स्फूर्तता येते आणि हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे आम्ही राबवू शकतो. मागील 46 वर्षांहून अधिक काळ ही परंपरा आपल्या माध्यमातून जपली जाते. बाप्पाकडे काय मागणार? बाप्पाकडे एकच मागणं आहे की सगळ्यांना सुखी ठेवू देवा आणि जे काय महाराष्ट्रावरती वगैरे विघ्न आलेले ते दूर कर. नक्कीच आपण पाहिलं मंडळाचे अध्यक्ष ओवळा माजीवाडा विधानसभा क्षेत्राचे विभाग समन्वयक गणेश टाक यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे आणि आत्ताच महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री, धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी या मंडळाला भेट दिलेली आहे आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत.